मित्रांनो नमस्कार. कदम ॲग्रो फार्म सातारामध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो हे दिसते तुम्हाला ही सुबाबळीचं सीड्स आहे, बीज आहे. तर चांगल्या क्वालिटीचं बीज आहे. जर समजा पुन्हा लागवड करायची असेल तर तुम्ही पावसाळ्याच्या पूर्व ही सुबाबळीची लागवड करू शकता. सुबाबळीची लागवड जर केली तर त्याचा उपयोग असा आहे की तुम्हाला बारमाही चारा मिळतो आणि बरीच 10 ते 20 वर्षापावतर त्याला काही होत नाही. या झाडाला तुम्ही कटिंग करून याचा पाला कट करून तुम्ही शेळ्यांना, मोठ्या जनावरांना सुद्धा घालू शकता. बऱ्यापैकी शेळ्यांसाठी फेमस आणि याचं लाकूड सुद्धा कागद बनवण्यासाठी विक्री होतं बरं का मोठ्या प्रमाणात. साऊथमध्ये याची जास्त लागवड असते. याचं कागदासाठी याचं लाकूड विकलं जातं. तर याचं प्रोसेस सांगतो तुम्हाला. ही जी नॉर्मल बीज आहे सुबाबळीचं, ही कदम ॲग्रो फार्म सातारातर्फे आहे. तर याची लागवड बांधावर किंवा तुम्ही जर समजा पडीक जागेवर सुद्धा पावसाळ्यापूर्वी केली तर पावसाळ्याचं 6 महिने जर त्याला भेटलं तर अतिशय चांगल्या प्रकारे जर एकदा आली आणि वर्ष जर काढलं तर परत सुबाबळ जात नाही. तर मित्रांनो सुबाबळ आहे तर हिचं प्रोसेस आता तुम्हाला सांगतो. कोमट पाण्यात तिला भिजत घातल्यानंतर ती कशी दिसेल आणि ती कशी उगवून येते तर तुम्हाला दाखवतात. ही बघा, ही कोमट पाण्यामध्ये रात्री भिजत घातलेली म्हणजे 24 हॉर्सपर्यंत तिला ठेवलेली, म्हणजे भिजत घालून कोमट पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये सीड्स बुडवलं एवढं पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ही अशी भिजत घालायची. भिजल्यानंतर ही अशी दिसणार. तर भिजायसाठी तुम्हाला सांगतो प्रोसेसमध्ये इकडं एक प्लास्टिक बॅग आहे. असं म्हणजे कसं कुठल्याही प्लास्टिकच्या पिशवीमध्ये, जाड पिशवी असावी जरा, त्या पिशवीमध्ये कोमट पाणी भरायचं आणि पिशवीत सुबाबळ घालायची आणि पूर्णपणे त्याला पॅक करायचं. हिला वर असं बसवायचं. हे बघा, ही पिशवी दाखवतो तुम्हाला. ही पिशवीमध्ये असं हे रबर नसतं का, असं दाबून बसतं ती, असं आहे. त्या पिशवीमध्ये मी ठेवली, तुम्ही भांड्यात जरी ठेवली तरी चालते. त्यातून काढायची परत असलं एखाद्या ज्याला मोड्याचं भांडं असतं त्याच्यामध्ये ठेवलं तरी चालतं, किंवा जाळी ठेवली, चाळणीमध्ये ठेवली, चाळण असेल तर चाळणीमध्ये ठेवा. तर अशा प्रकारे सुबाबळ फुगते. फुगल्यानंतर उगवायला मदत होते, लवकर उगवते. ही दिसते, ही दाणं आहेत ना सगळं याचं फुगलेलं आहे. आणि जी खाली दिसते ना ही जाड हे सुद्धा उगवून येते, त्याला काय अडचण नाही. ह्याच्यापेक्षा बघू शकता फुगलेलंच आहे. तर मित्रांनो अशा क्वालिटीची सुबाबळ असते आणि फुगवल्यानंतर अशी होते, फुगवायच्या पूर्व अशी असते. तर मित्रांनो सुबाबळ लागवड करताना प्रोसेस करून लावा. चांगल्या प्रकारे सुबाबळ उगवून येते. अशी नॉर्मल टाकायला तर उगवते पण बऱ्यापैकी इकडे तिकडे जाते किंवा लेट उगवते, आपल्याला वाटतं उगवत नाही, असं गोष्टी होऊन जातात. तर मित्रांनो क्वालिटीमध्ये जर सुबाबळ पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा. कॉन्टॅक्ट नंबर आहे 8805892892. या नंबरला तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकताय, कॉलही करू शकताय. तुम्हाला खात्रीशीर सुबाबळ मी उपलब्ध करून देणार आहे. सुबाबळीची लागवड आता मृग नक्षत्रात म्हणजे जूनच्या सुरुवातीला केली तरी चालेल, थोडंफार पाणी असेल तर. आणि एक पाऊस पडल्यानंतर आता केली तर अतिशय उत्तम. आणि तिथून पुढे पावसाळा जर लागला आणि जर 6 महिने त्याला भेटलं तर चांगल्या क्वालिटीमध्ये सुबाबळ उगवून येणार आहे. आणि 1 वर्ष काढलं तर परत लाईफ टाईम चांगल्या प्रकारे सुबाबळ येते. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा.